हॅलो एव्हरीवन. आजपासून आपण BPDचे काही थेअरी टॉपिक्स इम्पॉर्टंट जे आहेत तर ते डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं टॉपिक BPDचा सिम्बॉल्स, ज्याच्यावरती एक्झाम्समध्ये क्वेश्चन फिक्स येतात. तर तो टॉपिक आपण पहिल्यांदा डिस्कस करूयात. सिम्बॉल्स. तर वन बाय वन आपण सिम्बॉल्स पाहूयात. सर्वात पहिल्यांदा आहे कॉन्क्रीट. कॉन्क्रीट काय असतं? मिक्सचर आहे सिमेंट, फाईन ॲग्रिगेट, कोर्स ॲग्रिगेट आणि वॉटर याचं. तर आपण दाखवणार कसं त्याच्यामध्ये. पहिल्यांदा दाखवूयात फाईन ॲग्रिगेट आणि सिमेंट कंटेंट, आणि त्याच्यानंतर कोर्स ॲग्रिगेटसाठी आपल्याला ट्रायंगल्स दाखवायचे. तर ते कोणत्याही शेपमध्ये ट्रायंगल्स आपल्याला काढायचे तिथे. ठीक आहे. तर हे कॉन्क्रीटचं सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला दाखवायचं आहे वूडवर्कचं सिम्बॉल. तर वूडवर्कमध्ये आपण कसं दाखवतो? सेंटरपासून जे रेज ओरिजिनेट होतात वूडमध्ये, तर त्यांना आपण म्हणतो मेडुलरी रेज. तर ते अशा पद्धतीने आपल्याला दाखवायचे. आणि नेक्स्ट ॲन्युलर रिंग्स. तर ते ॲन्युलर रिंग्स आपल्याला अशा फॉर्मॅटमध्ये दाखवायचे. तर हे वूडवर्कचं सिम्बॉल आहे किंवा सिम्पली वूडचं सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला दाखवायचे ग्लासचं सिम्बॉल. तर पहिल्यांदा आपण बॉक्स दाखवायचा आणि नेक्स्ट ग्लास पॅनल दाखवण्यासाठी अशा पद्धतीचा एक सिम्बॉल आपल्याला ड्रॉ करायचे. नेक्स्ट आपल्याला ब्रिकचा सिम्बॉल दाखवायचे. तर ब्रिकसाठी बॉक्स काढला आणि ब्रिक मॅशनरी दाखवण्यासाठी आपण अशा दोन स्ट्रेट लाईन जवळजवळ काढू शकतो. ठीक आहे. तर हे ब्रिक मॅशनरीचा सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर आहे अनकोर्स रबल मॅशनरी म्हणजे UCR. UCR म्हणजे काय? अनकोर्स रबल मॅशनरी. तर तिथं आपण दाखवायची पहिल्यांदा एक डॅश लाईन, नेक्स्ट पूर्ण स्ट्रेट लाईन, नेक्स्ट परत एक डॅश लाईन, नेक्स्ट पूर्ण स्ट्रेट लाईन, नेक्स्ट डॅश लाईन आणि पूर्ण स्ट्रेट लाईन. तर असं आपल्याला सिम्बॉल दाखवायचे. कशासाठी? अनकोर्स रबल मॅशनरीसाठी. रबल म्हणजे काय? स्टोन. नेक्स्ट आहे ग्राउंड लेवल. तर ग्राउंड लेवल कसं दाखवायचे? एक स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन काढायची आणि नेक्स्ट हे ग्राउंड लेवलचं असं सिम्बॉल दाखवायचं इथे आणि वरती लिहायचं GL. GL म्हणजे काय? ग्राउंड लेवल. त्याच्यानंतर आहे रबल. तर रबल कसं दाखवायचं आहे? रबल म्हणजे काय? स्टोन. तर ते स्टोनसारखेच दाखवायचे तसे गोल गोल. ठीक आहे. थोडंफार इरेग्युलर शेप असेल तरी चालेल. तर हे काय? रबल पूर्ण फिट करायचं बॉक्समध्ये. तर हे सिम्बॉल आहे रबल मॅशनरीचं किंवा रबलचं. नेक्स्ट आहे मॉर्टर. तर मॉर्टर कसं दाखवायचं आहे? मॉर्टरमध्ये काय असणार आहे? सिमेंट, फाईन ॲग्रिगेट आणि वॉटर. तर हे मिक्सचर असणार आहे. तर ते फाईन ॲग्रिगेट्स दाखवायचे. त्याच्यामध्ये कोर्स ॲग्रिगेट्स नसणार आहेत, सिमेंट आणि फाईन ॲग्रिगेट. तर असे डॉटेड स्वरूपामध्ये दाखवायचे. नेक्स्ट आहे पार्टिशन ब्लॉक. तर पार्टिशन ब्लॉक कसे दाखवायचे? तर सिम्पली जाळीच्या स्वरूपात दाखवायचे आपल्याला. तर हे पार्टिशन ब्लॉक अशा पद्धतीने आपण दाखवायचे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला जे बघायचे सिम्बॉल्स आता, तर ते इकडचे बघूयात. पुढे काय आहे? वॉश बेसिन. तर वॉश बेसिनचा कसा सिम्बॉल आहे? बॉक्स काढायचा आहे आणि नंतर तिथे आपल्याला नळची सिस्टीम आहे आणि वॉश बेसिन आहे, तर ते असं दाखवायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर युरिनल्स आणि WC. तर WC कसं दाखवायचं आहे? तर त्यासाठी बॉक्स काढायचं आहे आणि आपल्या टॉयलेटचं सिम्बॉल इथे दाखवायचं आहे. ठीक आहे, अशा टाईपचं. नेक्स्ट काय आहे? युरिनल कसं दाखवायचं आहे? तर मध्ये पार्टिशन्स दाखवायचे आणि त्याच्यामध्ये इथलं सिंक टाईप दाखवायचं आपल्याला, आणि मध्ये एक वॉटरसाठी डॉट्स काढायचे. ठीक आहे. तर हे युरिनलचं सिम्बॉल आहे. नेक्स्ट सिंक काय दाखवायचं आहे? तर एक बॉक्स काढायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अशा टाईपचं सिम्बॉल दाखवायचं आहे. मध्ये एक सिंक असणार आहे जिथं वॉश बेसिन असेल आणि पुढे प्लॅटफॉर्म असेल थोडासा. ठीक आहे.
त्याच्यानंतर किचन प्लॅटफॉर्म कसं दाखवणार आपण, तर किचन प्लॅटफॉर्म आपण दाखवणार आहे एक रेक्टँगल दाखवणार, त्याच्यामध्ये एक छोटासा सिंक दाखवणार. ठीक आहे, तर हा किचन प्लॅटफॉर्म आहे. बाकी राहिलेला सगळं किचनचाच प्लॅटफॉर्म आहे इथं. ठीक आहे. नेक्स्ट आहे बेड. तर बेड कसं दाखवायचं आहे, एक रेक्टँगल दाखवायचं आहे आणि त्याच्यामध्ये एका साईडला म्हणजे उशी केल्यासारखं दाखवायचं इथे. ठीक आहे, तर हे बेडचा सिम्बॉल. नेक्स्ट काय आहे, वार्डरोब म्हणजे काय, कपाट, जे की आपल्या भिंतीला वगैरे असतात. ठीक आहे, कबर्ड ज्याच्यामध्ये आपण कपडे वगैरे अडकवतो. तर वार्डरोबचा सिम्बॉल कसा आहे, सिम्पली एक रेक्टँगल दाखवायचं आहे, त्याच्यामध्ये एक स्ट्रेट लाईन दाखवायची. ठीक आहे, त्याचं पार्टिशन केलं आहे कपाटाचं. तर हे वार्डरोब आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण काही डोअर्सचे सिम्बॉल बघणार आहे. तर डोअर्सचे सिम्बॉल्स बघूयात आपण. डोअरचे पण भरपूर सारे टाईप्स आहेत आणि त्याचे आपल्याला सिम्बॉल्स पण बघायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूयात आपण सिंगल लीफ सिंगल स्विंग डोअर. सिंगल लीफ म्हणजे काय, एकच दरवाजा, आणि सिंगल स्विंग म्हणजे काय, तर एकाच साईडला ते स्विंग होणार आहे, त्यामुळे सिंगल लीफ सिंगल स्विंग. मग त्याचा सिम्बॉल आपण कसं दाखवणार, पहिल्यांदा वॉल्स दाखवतो दोन्ही साईडला. तर वॉलचा आपण मागाशी बघितलं ब्रिक मॅशनरीचं सिम्बॉल असं असते. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय दाखवायची, ते चौकट दाखवायची एक दरवाजाची. ठीक आहे, आता ती चौकट बघा व्यवस्थित कशी दाखवली ती. जी दरवाजाची चौकट आहे तर ती आपल्याला अशा टाईपची दाखवलेली इथे. ठीक आहे, आणि ज्याच्यामध्ये आपला दरवाजा फिट होतो इथे. तर याच्यामध्ये एकच लीफ आहे, म्हणजे एकच दार आहे आणि ते एकाच साईडला स्विंग होते, म्हणजे काय फक्त आतल्या साईडला आपण ढकलू शकतो. मग ते अशा टाईपचे सिम्बॉल आहेत इथे. ठीक आहे, आणि दुसऱ्या साईडला परत एक इथे चौकट काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये डोअर फिट केलेलं दाखवलं ब्रिक मॅशनरीमध्ये. नेक्स्ट सेम तसंच आता सिंगल लीफ म्हणजे एकच दरवाजा आहे, डबल स्विंग म्हणजे काय, तो दोन्ही साईडला स्विंग होऊ शकतो, आतमध्ये पण आणि बाहेर पण. मग इकडे तसं सिम्बॉल आपल्याला दाखवलेलं आहे. नेक्स्ट आहे वन साईड स्लायडिंग, म्हणजे स्लायडिंग डोअर आहे. स्लायडिंग डोअर म्हणजे काय, आपण डायरेक्टली सरकवू शकतो एका बाजूला आणि एका साईडला सरकवू शकतो, म्हणून वन साईड स्लायडिंग. तर इथं सिम्बॉल दाखवलेलं आहे. तर हा दरवाजा आहे, सपोज जी स्ट्रेट लाईन दाखवली ती दरवाजा. त्याच्यानंतर जो ॲरो दाखवला आहे याचा अर्थ त्या साईडला तो काय होतो आहे, म्हणजे स्लाईड होतो आहे, आणि पुढे डॉट लाईन दाखवली म्हणजे तिथपर्यंत आपण त्याला स्लाईड करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे आता बोथ साईड स्लायडिंग. बोथ साईड स्लायडिंगमध्ये काय होणार आहे, तर दोन्ही साईडला ॲरो दाखवलेत, म्हणजे दोन्ही साईडला आपण डोअर स्लाईड करू शकतो, आणि पुढे डॉट लाईन दाखवली याचा अर्थ काय, की तिथपर्यंत आपण त्याला स्लाईड करू शकतो. त्याच्यानंतर आहे रोलिंग शटर. तर रोलिंग शटर दिले दोन टाईपचे, एक आहे एक्सटर्नल रोलिंग शटर आणि इंटरनल रोलिंग शटर. एक्सटर्नल रोलिंग शटर म्हणजे काय, वॉलच्या आउटसाईडला दाखवले एक्सटर्नल रोलिंग शटर इथं बाहेरच्या साईडला दाखवले. नेक्स्ट रोलिंग शटर म्हणजे काय, आपण बघितलं असेल दुकानाच्या बाहेर किंवा दुकानाचा जे दरवाजा असतो तो आपण त्याला वरती असं ढकलतो, तर तो रोलिंग शटर. तर जर बाहेर बसवला असेल वॉलच्या तर तो एक्सटर्नल, आणि जर वॉलच्या आतमध्ये बसवला असेल, दोन वॉलच्या आतमध्ये, तर त्याला इंटरनल रोलिंग शटर असं म्हणतात आहे. नेक्स्ट रिव्हॉल्विंग डोअर. तर रिव्हॉल्विंग डोअर आपण मॉल्समध्ये वगैरे बघितले असतील, तर ते काय होतात, रोटेट होतात 360 डिग्रीमध्ये, म्हणून त्याला म्हटलं काय, रिव्हॉल्विंग डोअर. त्यामुळे इथं सिम्बॉल पण दाखवलं आहे सर्कलचा, आणि त्याच्यामध्ये ते कुठल्याही डायरेक्शनला फिरू शकतं. ठीक आहे, असं फिरू शकतं, त्यामुळे त्याला दाखवलं आहे तिथं मध्ये आतमध्ये फुली दाखवली, क्रॉस दाखवलं आहे. ठीक आहे, कुठल्याही डायरेक्शनला ते मूव्ह होतं म्हणून. ठीक आहे, हे झाले डोअरचे सिम्बॉल्स. नेक्स्ट आता बघूयात विंडोजचे सिम्बॉल्स. ठीक आहे, तर विंडोज बघूयात आता. विंडोजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय, हॉरिझॉन्टल सेंटर हंग. सगळ्यात पहिल्यांदा काय, सेंटर हंग आहे. ठीक आहे, म्हणून डॉट केलं सेंटरला आणि पुढे डॅश लाईन काढल्यात. नेक्स्ट हॉरिझॉन्टल सेंटर हंग आहे, तर हॉरिझॉन्टल आहे म्हणून इथं काय केलं, हॉरिझॉन्टली डॅश लाईन टाकलेत आपण. ठीक आहे.
पुढे बघूयात आता. तसंच काय आता वर्टिकल सेंटर हंग. पहिल्यांदा काय सेंटर हंग आहे म्हणून हे क्रॉस काढलं मध्ये, आणि वर्टिकल सेंटर हंग आहे तर वर्टिकल साईडला अशा डॅश दाखवायचे कडेला लाईन. त्याच्यानंतर टॉप हंग. आता टॉप हंग आहे म्हटल्यावरती काय करायचं आहे, ज्या क्रॉस लाईन आपल्याला दाखवायच्या ते इंटरसेक्ट झालेलं तर ते कुठे टॉपला दाखवायच्या. ठीक आहे, टॉपला काय झालेत त्या टच झालेले आहेत किंवा इथं येऊन मिळालेले आहेत. तर कुठल्या टाईपचा विंडो, टॉप हंग विंडो. ठीक आहे, सेम तसंच बॉटम हंग. जर बॉटम हंग विंडो काढायची असेल तर काय करायचं, बॉटमची साईड जी आहे तर तिथे टच झालेली दाखवायची त्या डॉटेड लाईन्स. ठीक आहे, तर हे बॉटम हंग विंडो. तर हे विंडोचे असे 4 टाईप्स होते. ठीक आहे, आपल्याला टाईप्स ऑफ विंडो किंवा टाईप्स ऑफ डोअर्स एक्झाम्समध्ये पण येऊ शकतात जस्ट राईट करण्यासाठी 2 मार्कला. कधी कधी विथ सिम्बॉल्स किंवा फक्त नावंसुद्धा लिहायला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघायचं आपल्याला टाईप्स ऑफ लाईन्स. तर आता टाईप्स ऑफ लाईन्स कोणत्या आहेत बघा एकदा. सगळ्यात पहिल्यांदा विजिबल लाईन और कन्स्ट्रक्शन लाईन. म्हणजे जी काय आपण पूर्ण स्ट्रेट लाईन काढतो तर त्याला आपण बोलणार आहे विजिबल लाईन और कन्स्ट्रक्शन लाईन. ठीक आहे, इथं दाखवलं आहे विजिबल लाईन और कन्स्ट्रक्शन लाईन. नेक्स्ट काय सेंटर लाईन और सेंटर लाईन आपल्याला दाखवायचे. तर सेंटर लाईन आपण कशी दाखवणार आहे, एक डॅश लाईन मध्ये डॉट, एक डॅश लाईन डॉट, डॅश लाईन डॉट. तर अशा टाईपची जी लाईन आहे तर ती सेंटर लाईन असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे हिडन लाईन. हिडन लाईन आपण पूर्ण डॉट 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 लाईन दाखवतो. ठीक आहे, सॉरी थोडं इन्क्लाइंड आली लाईन. तर इथे आपण कसं दाखवणार आहे, पूर्ण डॉट दाखवणार आहेत. ठीक आहे, जी डॉटेड लाईन आपण काढणार तर ती हिडन लाईन आहे, हिडन ऑब्जेक्ट्स दाखवण्यासाठी. त्याच्यानंतर सेक्शन लाईन. सेक्शन लाईन आपण कशी दाखवतो, एक डॅश नंतर 2 छोटे डॅश, मोठा डॅश, 2 छोटे डॅश आणि नंतर ॲरो दाखवतो. ॲरो काय इंडिकेट करतो आपल्याला की कुठल्या साईडला बघून आपल्याला सेक्शन काढायचं आहे किंवा कुठल्या डायरेक्शनचं आपल्याला सेक्शन काढायचं आहे. तर तो डायरेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी आपले ॲरोज दाखवलेले असतात. त्याच्यानंतर आहे एक्सटेन्शन लाईन. तर ती एक्सटेन्शन लाईनच्या आधी आहे डायमेन्शन लाईन. तर डायमेन्शन लाईन आपण कसं दाखवतो, कुठलंही डायमेन्शन दाखवण्यासाठी पहिल्यांदा हे बाउंड्री फिक्स करतो आणि त्याच्यामध्ये ॲरोज दाखवतो अशा टाईपचे, आणि त्याच्यामध्ये मग लिहितो आपण हे 3 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर वगैरे. तर ही कुठली लाईन आहे, डायमेन्शन लाईन आहे. त्याच्यानंतर आहे एक्सटेन्शन लाईन. एक्सटेन्शन लाईन म्हणजे काय, जे आत्ता दाखवलं मी डायमेन्शन लाईनमध्ये की असे पहिल्यांदा ॲरोज दाखवलेत आपण आणि नंतर कडेला असं जी वर्टिकल लाईन आपण ड्रॉ केली तर ती जी वर्टिकल लाईन आहे तर हिलाच काय बोलतो आहे आपण, एक्सटेन्शन लाईन. ठीक आहे, ही लाईन कुठली आहे, एक्सटेन्शनवाली. तर जी डायमेन्शन लाईनच्या एंडला आपण दाखवतो आहे तर ती एक्सटेन्शन लाईन आहे. त्याच्यानंतर आहे शॉर्ट ब्रेक लाईन. जर शॉर्ट ब्रेक लाईन दाखवायची असेल तर सिम्पली असं काय दाखवायचं आहे, ॲनाकोंडा दाखवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे लॉंग ब्रेक लाईन. तर लॉंग ब्रेक लाईन कशी दाखवणार आपण, तर ते अशा टाईपची. ठीक आहे, तर हे लॉंग ब्रेक लाईन आपण असं दाखवणार आहे. ठीक आहे, जिथं आपल्याला म्हणजे ऑब्जेक्ट असं दाखवायचं की इथून पुढे आता एनलार्ज हा आहे त्याचे डायमेन्शन किंवा लिमिटेशन आहे स्पेसचं, तर तिथे त्या ठिकाणी आपण इथं ब्रेक लाईन दाखवतो आहे. ठीक आहे, लॉंग ब्रेक लाईन. त्याच्यानंतर एक शेवटचा पार्ट डिस्कस करूयात याच्यामध्ये, मग व्हिडिओला स्टॉप करू आपण. नेक्स्ट आहे कॉमन स्केल्स यूज इन दी ड्रॉइंग. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण भरपूर सारे प्लॅन्स ड्रॉ करतो, तर त्याच्यामध्ये कोणतं टाईपचं म्हणजे कोणतं स्केल आपण अडॉप्ट करतो तर त्याच्या काही कॉमन व्हॅल्यूज दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे डेव्हलप प्लॅन. डेव्हलप प्लॅन आपण कोणत्या स्केलने ड्रॉ करत होतो, 1:50 किंवा 1:100. ठीक आहे, 1:100 केलं तर ॲज इट इज डायमेन्शन, 1:50 केलं तर डबल करून डायमेन्शन्स आपल्याला प्लॅन्समध्ये ड्रॉ करावे लागतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे काय फाउंडेशन प्लॅन. फाउंडेशन प्लॅन कुठल्या स्केलने आपण ड्रॉ करतो आहे, 1:50 किंवा 1:100 सेमच आहे डेव्हलप प्लॅन सारखंच. त्याच्यानंतर आहे सेक्शनसुद्धा सेम.
1:50 किंवा 1:100. नेक्स्ट आहे साईट प्लॅनचं स्केल. साईट प्लॅन म्हणजे काय, आता पूर्ण साईट आपल्याला दाखवायची आहे, जो काय आपला प्लॉट अवेलेबल आहे तर तो दाखवायचा, म्हणजे जास्त एरिया आपल्याला दाखवायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला जास्त एरिया दाखवायचा आहे तर स्केल आपल्याला काय यूज करावं लागते, छोटं यूज करावं लागते. मग स्केल काय यूज करणार आपण, 1:200 किंवा 1:400, 1:500 किंवा खूपच मोठा एरिया असेल तर 1:1000. याच्यामध्ये काय होतात, डायमेन्शन्स जे प्लॅनवरती दाखवायचे त्याचे रिड्यूस होत राहतात, कमी कमी होत राहतात. नेक्स्ट आहे वर्किंग ड्रॉइंग जर दाखवायचं असेल, म्हणजे काय आपल्याला जे ॲक्च्युअल RCC कंपोनंट्स आहेत तर ते त्याचे डिटेलिंग्स दाखवायचे आहेत. समजा डोअर आहे, छज्जा आहे, लिंटेल आहे, विंडो आहे, फुटिंग आहे. तर हे जे छोटे छोटे ऑब्जेक्ट्स आहेत किंवा जे RCC कंपोनंट्स आहेत तर ते आपल्याला मोठे ऑब्जेक्ट दाखवावे लागतील ड्रॉइंग्समध्ये, कारण त्याच्या आतले डिटेल्स आपल्याला समजावेत म्हणून. तर त्याचा स्केल आपण मोठं वापरणार आहे. तर 1:10, 1:20, 1:15, 1:25. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतात आपल्या व्हॅल्यू 4 पट, 5 पट, 10 पट अशा वाढतात ड्रॉइंग्समध्ये. तर हे मोठं स्केल झालं. ठीक आहे, जेवढी छोटी व्हॅल्यू इथं दिसते ते मोठं स्केल आहे. आणि वरती साईड प्लॅनमध्ये बघितलं आपण, इथं 1:2 पुढचा जो नंबर आहे 200, 400, 500, इथं मोठा नंबर दिसतो म्हणजे ते छोटं स्केल आहे. ठीक आहे, तर अशा टाईपचं म्हणजे पहिल्यांदा सिम्बॉल्स आपण डिस्कस केले आणि स्केल्स डिस्कस केले. तर स्टॉप करूयात, याच्या पुढचा पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात आपण.